एका 13 वर्षीय मुलीच्या बलात्कार आणि त्याच्यानंतर त्या मुलीचं ॲबॉर्शन करण्यात आलं आणि त्या गुन्ह्यामध्ये बारामती तालुक्यातल्या वडगाव पोलीस ठाण्यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आलं। हा आरोपी 2 दिवस PCR होता। तिसऱ्या दिवशी त्यानं पोलीस ठाण्यामध्ये कस्टडीमध्ये आत्महत्या केली। त्याच्यानंतर आपण सगळे हा जो परिसरात बघतोय की आज पुणे ग्रामीण पोलीस दलातील सर्व अधिकारी म्हणजे पुण्याचे SP असतील, ॲडिशनल SP असतील, DYSP असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं आता इथं CIDला पाचारण करण्यात आलेलं आहे। ही जी समोरची बिल्डिंग बघताय ही पाठीमागची बाजू आहे आणि याच पाठीमागच्या बाजूला पोलीस कस्टडी आहे। याच पोलीस कस्टडीमध्ये त्या आरोपीनं आत्महत्या केली। आता सगळ्यात महत्त्वाचं आणि एक्सक्लुझिव्ह गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, या आरोपीनं एका दुसऱ्या आरोपीला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव दिला अशा प्रकारची खात्रीलायक माहिती माझ्याकडे आलेली आहे। नेमका हा सगळा काय प्रकार आहे आणि एकंदरीतच ह्या घटनेमध्ये नेमकं काय घडलं आहे, याचा मास्टरमाइंड कोण होता, या जी पीडित मुलगी आहे जिचं वय अवघं 12.5 वर्ष आहे, हिला प्रेग्नेन्सी जी राहिलेली होती त्याचं ॲबॉर्शन करण्यासाठी कुणी लीड केलं आणि त्या आरोपीची ह्या मयत आरोपीवरती नेमकी एवढी दहशत का होती की त्यानं नाव घेण्याच्या ऐवजी आत्महत्या करणं पसंत केलं। ही सगळी स्टोरी बारामती तालुक्यात घडलेली आहे आणि हा सगळा विषय जातोय पुन्हा एकदा अंधश्रद्धेकडे, जादूटोणाकडे। कारण या आरोपीला म्हणजे ज्यानं आत्महत्या केली त्याच्यावरती एका तृतीयपंथी असलेल्या एका जादूटोणा करणाऱ्या एका व्यक्तीचा प्रचंड प्रभाव होता आणि हाच तृतीयपंथी व्यक्ती ज्यानं हे ॲबॉर्शन करण्यासाठी प्रमुख भूमिका निभावलेली होती। म्हणजे या मुलीला ॲबॉर्शन करण्यासाठी फलटणला घेऊन जाणं, इथं सगळ्या इन्फॉर्मेशन देणं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्याचा सगळ्याचा मेळ त्या तृतीयपंथीनं घातलेला होता। नंतर ह्याच्यात अचानक गुन्हा दाखल झाला आणि त्यानं त्याचं नाव येऊ नये म्हणून ह्या आरोपीवरती ज्यानं आत्महत्या केली त्याच्यावरती खूप मोठं प्रेशर आणलेलं होतं। हा सगळा घटनाक्रम काय आहे, हा आरोपी कोण आहे आणि सध्या त्याचं नेमकं काय स्टेटस आहे, अद्याप ही पोलिसांना माहिती आहे की नाही हे मला माहीत नाही, पण मी आपल्या माध्यमातून हा सर्व घटनाक्रम समोर आणतोय। नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा। बारामती तालुक्यातल्या या वडगाव पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांनी एक उत्तम कामगिरी केली। पोलिसांनी उत्तम कामगिरी काय केली की एका 12 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झालेला होता आणि त्या बलात्कारातून तिची प्रेग्नेन्सी राहिलेली होती। सगळ्यात महत्त्वाचं 3.5 ते 4 महिन्याची या मुलीची प्रेग्नेन्सी राहिलेली होती। या प्रेग्नेन्सी राहिल्याच्या नंतर या मुलीच्या आईनं आणि ह्या मुलीला आता अशा पद्धतीने हिला ह्या संकटातून कसं बाहेर काढायचं म्हणून एका व्यक्तीची मदत घेण्याचा प्रयत्न केला। मात्र ज्या आरोपीनं ह्या मुलीवरती अत्याचार केलेले होते त्या आरोपीलाही बरोबर घेण्यात आलं होतं। म्हणजे थोडक्यात काय की यांचं नातेवाईकातूनच हे रिलेशन असल्यामुळं आरोपी हा 48 वर्षाचा होता, त्याच्यामुळे सुरुवातीला यांनी घरीच तडजोड केली। मात्र मुलीचं वय फक्त 12.5 आहे आणि तिचं ॲबॉर्शन करायचं याचाच अर्थ हा कायदेशीर भाग झाला। पण यांना हे सगळं बेकायदेशीर करायचं होतं। म्हणजेच काय करायचं होतं तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की हे प्रकरण दाबायचं होतं। आता हे सगळं प्रकरण दाबण्याची जबाबदारी एका व्यक्तीनं घेतली आणि त्या तृतीयपंथी व्यक्तीनं घेतली। त्याचं नाव आहे पिंटू धुमाळ। पिंटू धुमाळकडं ही महिला गेली आणि तिनं सुरुवातीला मुलीच्या पोटात दुखतंय आणि अशा पद्धतीची वल्गना सांगितली। मात्र पिंटू धुमाळ यानं हे सगळ्या गोष्टी त्याच्या लक्षात आल्या की ह्या मुलीचं प्रेग्नेन्सी जी आहे ती अर्थातच कोणाच्या तरी अत्याचारातून आहे। ज्याच्या अत्याचारातून झाली त्याला बोलवून घेण्यात आलं आणि त्याच्यात एकंदरीत त्यांच्या सगळ्या मीटिंग झाल्या आणि पिंटू धुमाळच्या मध्यस्थीनं हे सगळं प्रकरण दाबण्यासाठी ह्या मुलीचं ॲबॉर्शन करायचं ठरलं। मुलीचं ॲबॉर्शन करायचं ठरल्याच्या नंतर पिंटू धुमाळनंच फलटणमध्ये असलेल्या नरोटे नावाच्या एका डॉक्टरशी संपर्क साधला आणि मग या मुलीचं ॲबॉर्शन करायचं ठरलं। पिंटू धुमाळच्या सांगण्यावरून आणि पिंटू धुमाळच्या संपर्कातून नरोटे डॉक्टरांपर्यंत ही मुलगी, मुलीची आई आणि आरोपी हे सगळेजण पोचले आणि मग त्याच्यानंतर या मुलीचं ॲबॉर्शन करण्यात आलं। मुलीचं ॲबॉर्शन झालं असं बातमी कळल्याच्या नंतर ज्यावेळेस ते माघारी परत त्यांच्या गावी आले त्यावेळेस असं झालं की आजूबाजूच्या नातेवाईकांना ही गोष्ट कळाली की ह्या मुलीवरती लैंगिक अत्याचार झालेले होते आणि त्याच्यातून तिची प्रेग्नेन्सी झालेली होती आणि ही प्रेग्नेन्सी म्हणजे अर्थातच तिचा प्रेग्नेन्सी हे खाली करण्यासाठी बेकायदेशीरपणे ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या, हे प्रकरण दाबण्यात आले। आजूबाजूच्या लोकांनी तिथं गोंधळ झाल्याच्या नंतर ह्या आरोपीला ज्यानं आत्महत्या केली त्या आरोपीला ताब्यात घेतलं, पोलिसांना कळवलं आणि वडगावच्या पोलिसांनी तात्काळ तिथं जाऊन ह्या सगळ्या गंभीर प्रकरणाची माहिती घेतली आणि याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला। आता
याच्यातल्या ज्या आरोपीनं आत्महत्या केलेली आहे याचं आणि या तृतीयपंथीचं कनेक्शन काय, आणि मी जे तुम्हाला सांगितलं की कोणत्या दहशतीमुळं या आरोपीनं आत्महत्या करणं पसंत केलं पण त्या व्यक्तीचं नाव घेणं पसंत केलं नाही. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा की या केसमध्ये काय झालं, या केसमध्ये असं झालं की हा जो तृतीयपंथी असलेला पिंटू धुमाळ आहे यानं ह्या सगळ्या गोष्टींचा मॅटर ऑपरेट केला. त्याला असं वाटलं की आता हे सगळं प्रकरण थांबलंय, कारण मुलीचं ॲबॉर्शन झालेलं होतं आणि मुलीचं ॲबॉर्शन झाल्यामुळं त्याला संपूर्ण गोष्टी संपल्या असं वाटलं होतं. परंतु ज्या वेळेस या आरोपीला अटक करण्यात आली, शेजाऱ्याच्या लोकांनी यावेळेस गोंधळ केला, त्यावेळेस आरोपीला अटक झाली. त्यावेळेस पिंटू धुमाळला हे समजलं की आता या केसमध्ये आपण सुद्धा आरोपी होणार आहे. त्यामुळं पिंटू धुमाळनं जेव्हा संधी मिळाली त्यावेळेस हा जो कस्टडीत असलेला आरोपी आहे याच्यावरती देवाच्या माध्यमातून, अघोरी विद्येच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबाचं वाटोळं करण्याची धमकी दिल्याची ही माहिती माझ्याकडे आहे. आणि मग त्या धमकीचं प्रेशर ह्या आरोपीवरती प्रचंड होतं. सगळ्यात महत्त्वाचं, आत्तापर्यंत पोलिसांच्या रेकॉर्डवरती हा पिंटू धुमाळ आलेला नाही, जो तृतीयपंथी आहे असं सांगतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यानं ह्या सगळ्या गोष्टी ऑपरेट केल्या, लीड केल्या, त्याच पिंटू धुमाळला रेकॉर्डवर आणण्यात आलं नाही. त्याचं कारण असं की हा जो कस्टडीत असलेला आरोपी आहे यानं पिंटू धुमाळचं नाव घेतलेलं नाही. तरीसुद्धा आता पिंटू धुमाळचं रेकॉर्डवरती नाव न घेतल्यामुळं पिंटू धुमाळला आरोपी करणं शक्य नव्हतं. पण हा जो कस्टडीतला आरोपी आहे हा पिंटू धुमाळच्या दैवी शक्तीला, त्याच्या त्या जो त्याची बुवाबाजी आहे किंवा इतर काय त्याच्या गोष्टी आहेत याला प्रचंड घाबरून होता. त्याच्यामुळं या पिंटू धुमाळच्या दहशतीला हा आरोपी प्रचंड घाबरलेला होता. एवढंच नव्हे तर या गुन्ह्यातली फिर्यादी जी महिला आहे, या गुन्ह्यातली जी पीडित मुलगी आहे, ही सुद्धा या तृतीयपंथी व्यक्तीचं नाव घेत नाही. त्याच्यामुळं ह्या व्यक्तीनं जे केलेलं सगळं पाप आहे, थोडक्यात काय की हे सगळं ऑपरेशन, म्हणजे ही जी सगळी घटना आहे या घटनेचं जे सगळं ऑपरेशन आहे हे पिंटू धुमाळनं केलेलं होतं. आणि पिंटू धुमाळनंच त्या डॉक्टरपर्यंत पोचवलं. तिथं ॲबॉर्शन झालं. ॲबॉर्शन झाल्याच्या नंतर हे प्रकरण संपलं असं वाटलं. पण हा जो माणूस होता तो याच्या प्रेशरमध्ये होता की कदाचित ह्यानं जर नाव घेतलं तर पिंटू धुमाळ अरेस्ट होईल आणि पिंटू धुमाळ आपलं आणि आपल्या कुटुंबाचं दैवी शक्तीच्या माध्यमातून खूप वाटोळं करेल, वाटोळे करेल अशी भीती याच्या मनात होती, ह्या आरोपीच्या मनात. त्याची ही एक बाजू आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची बाजू आहे. सगळ्यात महत्त्वाचं, पिंटू धुमाळ म्हणजे आता ह्या आरोपीला अटक कालच्या 25 तारखेला झालेली होती. हे सगळं कांड केल्याच्या नंतर पिंटू धुमाळ हा इतका सराईत झालेला होता की त्यानं लागलीच दुसरं एक प्रकरण केलेलं होतं आत्ता 2 दिवसापूर्वीच. आणि कालच त्याला म्हणजे कालच 27 तारखेलाच बारामती तालुका पोलिसांनी एका किडनॅपिंगच्या गुन्ह्यात अटक केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की तो इतका निर्ढावलेला आणि इतका सराईत झालेला आहे की त्यानं सहजपणे हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पोलिसांच्या रेकॉर्डवर अद्याप आलेला नाही. तो कशामुळे आला नाही, ह्या आरोपीने त्याची का माहिती दिली नाही, हा सगळा भाग तपासाचा होता. मात्र ह्या डॉक्टरपर्यंत पोहोचवणं, त्याचं ॲबॉर्शन करणं, हे सगळा जो रोल आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही पिंटू धुमाळची होती. आणि त्याच्याच दहशतीनं या आरोपीनं कस्टडीमध्ये आत्महत्या केल्याची माझी माहिती आहे, जी मी तुम्हाला नावासहित सांगितलेलं आहे. या सगळ्या स्टोरीबद्दल किंवा ह्या माहितीबद्दल तुम्हाला नक्की काय वाटलं? पिंटू धुमाळला याच्यामध्ये मूळ आरोपी केलं पाहिजे का? त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे का? याबद्दल सुद्धा तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा.